खरं तर आपण आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीजच्या बाबतीत नेहमीच खूप सतर्क असतो आणि काय आता कॉम्पिटिशन खूप वाढली आपल्या आजूबाजूला. क्वालिटी बरोबरच ना पॅकेजिंग फार इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं आपल्याला काहीतरी पॅकेजिंगच्या इनोव्हेटिव्ह आयडिया शोधून काढायला पाहिजे, म्हणजे आपल्याला छान रीतीने प्रेझेंट करता येईल स्वतःला एक ब्रँड म्हणून. सो काय एनी आयडियाज? येस. सॉरी डायरेक्ट आलो. येऊ ना? अरे तुम्ही या आणि शुभ्राला घेऊन आलायत. किती छान. आई बाबांनी आग्रह केला मला म्हणून आले. अरे खूप छान झालं आलीस ते. अहो बसा ना. हो हो बसतो. बस बस मॅडी अगं बस तू मी उभी राहते. शुभ्रा बस ना. बस बस बसा 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 बस. आम्ही डिस्टर्ब नाही केलं ना? अहो काही नाही, आम्ही जस्ट डिस्कस करत होतो खरं तर की खूप कॉम्पिटिशन वाढली आहे ना सध्या. तर काय आपल्याला कशा रीतीने आपल्याला छान इनोव्हेटिव्ह आयडियाज शोधून काढता येतील, स्पेशली पॅकेजिंगच्या बद्दल. पॅकेजिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाव. सो आम्ही तेच म्हणत होतो की काही आयडियाज असतील का त्या संदर्भातल्या. तर एनी आयडियाज मिस्टर सोहम? हा हा शुभ्रा. आई म्हणजे जे मला वाटतं ते मी बोलते. हा आई मला काय वाटतं माहितीये का, एखादं पॅकेजिंग जेव्हा आपण फोडतो ना तेव्हा ते सगळं प्रोडक्ट ना एखाद्या डब्यात किंवा कंटेनरमध्ये आपल्याला काढून ठेवावं लागतं. मग अशा वेळेला जर का त्या डब्याचं झाकण लूज असलं ना तर ते आत स्टोअर केलेलं सगळं प्रोडक्ट आहे ना ते खराब होतं, वाया जातं. म्हणून मग मुळात आपलं जे प्रोडक्ट आहे ना त्याला असं झिपलॉक पॅकेजिंग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ते जर का प्रोडक्ट आपलं असलं स्टोर्ड तर मला वाटतं की वेगळं ते डब्यात काढून ठेवण्याची गरजच येणार नाही. गृहिणींच्या दृष्टीने ते फार कन्व्हिनियंट आहे. त्याचबरोबर आपल्याला हे सहजपणे कुठेतरी कॅरी करता येतं, ट्रॅव्हल करता येतं. हे एक गृहिणी म्हणून मी माझं मत दिलं. हा आई काही चुकलं नाही ना? नॉट अट ऑल. इनफॅक्ट तू खूप छान सजेशन दिलीस, म्हणूनच तुझ्याकडे बघतेय मी. काय काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? शुभ्रा मॅम, तुम्ही ना रोज येत जा ऑफिसला. तुम्हाला खरंच खूप छान छान आयडियाज असतात. खरंच शुभ्रा, आमच्या कोणाच्या डोक्यातही येणार नाही असं सुचतं तुला कधी कधी. म्हणूनच तर मी तिला सांगत असते की रोज 2 तास तरी ऑफिसला येत जा. अहो आई नाही नाही, हे असं अधून मधून येते ना तेवढं पुरे, असं रोज नाही जमणार मला. चला मग मला काय वाटतं, आता शुभ्राने आपल्याला काही सजेशन्स दिल्या त्यानुसार ना आपण एअरटाईट कंटेनर मध्येच डायरेक्टली आपलं प्रॉडक्ट कशा रीतीने आपण पॅकेज करू शकतो आणि ते कशा रीतीने सेल करू शकतो याच्याबद्दल आपण जरा अजून एक मीटिंग घेऊया. सो आय थिंक दिस मीटिंग इज ओव्हर. अहो जरा केबिन मध्ये भेटता का? मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. मालकीणबाईंचा आदेश आहे म्हटल्यावर जायलाच हवं. येतो. आणि सगळे डिटेल्स घेऊन केबिन मध्ये. शुभ्रा ताई. सुजन, हाय, कशी आहेस? मी आज खूप हॅपी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. ताई मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय.
ताई माझा बॉयफ्रेंड राज आहे ना त्याने मला गिफ्ट दिलाय हा नेकलेस. हाऊ इज इट? छान आहे. आलेच मी. ठीक आहे, तू कुठे निघालीस? अगं बस 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 बस. हा, मी तुला असं जाऊ देणार नाहीये. कुठे नवऱ्याने दिलेलं सरप्राईज गिफ्ट नेकलेस? बाबा हो, ऍक्च्युली त्याने दिला होता मला हार. मग दिसत नाहीये. त्याची कडी लूज झाली म्हणून मग तो म्हणाला की मी ते ऍडजस्ट करतो आणि परत देतो तुला. शुभ्रा, तुला माझ्याशी खोटं बोलायची गरज कधीपासून वाटायला लागली ग? माझ्याकडे बघ आणि तुझ्या मनात काय ते बोलून टाक. काही नाहीये मनात. आय एम फाईन बाबा. शुभ्रा, उशीर होण्याआधी बोलून टाक, नाहीतर वेळ हातची कायमची निघून जाईल. नाइस नेकलेस. थँक्यू सर. हे नेकलेस गिफ्ट्स सोहम तुला देतोय. गुड, लकी, एन्जॉय. पण या सगळ्यामुळे सोहमच्या आयुष्यातली शुभ्राची बायकोची जागा तू घेऊ शकशील असं तुला वाटलं असेल, पण मी तसं होऊ देणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव सुझॅन, बायको होणं काय असतं हे शुभ्राला छान कळलंय. ते तुला कधीच कळणार नाही. बायको होण्यासाठी त्याग करता यावा लागतो. काय करता यावा लागतो? त्याग. घरी जाऊन फोनमध्ये अर्थ नीट बघ. नवऱ्याच्या सुखासाठी 4 गोष्टी करता याव्या लागतात. तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीला कधीच जमणार नाहीत. सोहम, अरे ऍक्च्युली आज सकाळी मी आपल्या कपाटात एक नवीन नेकलेस पाहिला होता, ज्यावर तुझ्यासाठी छोटस सरप्राईज असं लिहिलं होतं रे. मला वाटलं होतं माझ्यासाठी असेल, पण सोहम आत्ता तो नेकलेस मी सुझॅनच्या गळ्यात पाहिला. मुळात माझ्या वस्तूंना हात लावण्याची हिंमत कशी झाली तुझी शुभ्रा? आणि तो नेकलेस तुझ्याचसाठी, हे गृहीत कसं काय धरू शकतेस तू? आणि काय कुठे जायचंय, कुठे एवढा महागडा नेकलेस घालून? शुभ्रा, तुझी लायकी आहे का ग?
एवढा एलिगंट नेकलेस घालायची? कोण आहेस तू? कोण समजतेस कोण स्वतःला? बाहेर काय ओळख आहे तुझी माहिती आहे तुला? सोहमची बायको एवढीच ओळख आहे तुझी. शुभ्रा, स्वतःला ना आरशात बघ आधी. कळेल तुला तुझी काय लायकी येते. आणि मग एवढ्या महागड्या नेकलेसची स्वप्न बघ, कळलं ना? काय चाललंय तुमचं? आपण किती वेळ इथे फिरतोय, मला बोर झालंय. अरे मस्त हवा पडली, एकदम फ्रेश थंडगार हवा येते. थोडा वेळ फिरू इथं, मग घरी जाऊया. हा, चल इकडे. हा, अरे दत्तू, हाय. अरे हाय शुभम. लीला, तू कशी काय इथे? अरे असं काय विचारतोयस तू? इथे समोरच्या रो हाऊस मध्ये तर राहते मी. सांगितलं होतं ना मागच्या वेळेस तुला मी. इथे? आणि हा तर माझा रोजचा यायचा जायचा रस्ता आहे. हो का? नाही, काय झालं, माझं थोडं कन्फ्युजन झालं. माझा एक खूप जवळचा मित्र आहे, अतिशय अतिशय जवळचा. म्हणजे इनर गोटातला. त्याचं नाव सुनील. मला वाटलं की तो इथं राहतो. नाही वाटलं, म्हणजे मला असं माहित होतं हा इथं राहतो ते. काय मी असं चाललो होतो बाहेर, म्हटलं बघावं आहे का. पण मॉर्निंग वॉकला गेलो असतो आणि म्हटलं काही खरेदी करायची असेल तर खरेदी केली असती, बाकी काही नाही. पण मी मॉर्निंग वॉक आत्ताच घेऊन आले. नाही, तुझ्याविषयी नाही बोलतो मी. सुनील विषयी बोलतो. बरं चलतो आम्ही. ओ पंजोबाचे आयटम. पंजोबा तुमचीच वाट बघत होते. किती वेळ लावलात तुम्ही यायला? मला इथं बोर झालो. अरे पण दत्तू तर त्याच्या मित्राची सुनीलची वाट बघत होता ना. नाही, पंजोबा ना तुमचीच वाट बघत होते. काय दत्तू, काय म्हणतोय हा? काय लहान आहेत मुलं, कधी कधी ना समाजामध्ये मान खाली घालायला लावतात. थपडे काय म्हणजे. नेक्स्ट टाइम जेव्हा याल तेव्हा असे बाहेर उभे राहू नका, घरी या. तुला मी कॉफी करून पाहिजेन आणि याला मी मिल्कशेक. किती घाम आलाय बिचारायला, बोर झालाय तो. चल बाय. जेवढा आणला तर ना मी. अरे हा काय बोला तुला? आयटम माझी आयटम बोलस तू? एक लक्षात, आपण जे आता बघितलं, आपण जे आता बोललो ते तू घरामध्ये बोलायचं नाहीस. कळलं तुला? काय परत रिपीट करायचं? तुमच्या गर्लफ्रेंडच्या घराबाहेर फिरलो, तिला भेटलोय, काहीच नाही बोलायचं. अजिबात नाही. चकार शब्द सुद्धा काढायचा नाही, लक्षात ठेव. हा, मला त्यासाठी रिवॉर्ड पाहिजे. दिलं. काय पाहिजे तुला? 100 रुपीज. 100 रुपीज फ्रॉम पंजोबा? पंजोबा से मांग रहा है तू 100 रुपीज? तुला एक चॉकलेट दे. एवढं? एवढं? ठीक आहे, तुम्ही आहात म्हणून मी चॉकलेट घेतोय, नाहीतर दुसऱ्यांकडून मी असं काही घेत नाही. अरे वा, फार मोठा आलास तू. चला घरी चल, घरी चल, चल घरी. चला, झालं का? गुड. कॉफी घे, थंड होईल. बरं असावरी, घरातलं जरा सामान आणायचं आहे, म्हणजे काही क्रोकरी आणायची आहे, काही कटलरी आणायची आहे, छोटं मोठं बरंचसं सामान आणायचं आहे. एक 20-25 हजार रुपये लागतील. देशील ना? अहो काय बोलताय, तुम्हाला माझ्याकडे पैसे मागायची काय गरज आहे? तिजोरीच्या किल्ल्या तुमच्याकडे, घ्या ना काढून हवे तेवढे.
आणि बघा पैसे कशाला हवे त्याचा हिशोब मला देऊ नका प्लीज. हा नाही नाही, हिशोब म्हणजे हिशोब काय, तू घरातली करती स्त्री असते, त्यामुळे तुला कळलं पाहिजे की मी कशासाठी पैसे घेतोय, ते किती पैसे घेतोय, ते कशासाठी खर्च करतोय. मला तुझ्याकडे पैसे मागताना अजिबात लाज वाटत नाही. तुला पैसे मला देताना लाज वाटते का? नाही वाटत लाज. झालं तर मग काय असावरी, तुझा कामाचा स्पीड खूप वाढत होता, मला त्या स्पीडने चालणं शक्य नव्हतं, मग घराची जबाबदारी कोणीतरी घेणं भाग होतं, ती मी घेतली. दॅट्स ऑल. हे बघा असावरी, मी एक प्राऊड हजबंड आहे. मला आवडतं घर सांभाळायला, संसार सांभाळायला. मला कधीही या गोष्टीची लाज वाटणार नाही. अरे हेच तर नवरा बायकोतलं नातं असतं, त्यामुळे मी नवरा म्हणून काहीही विशेष करत नाही. अहो सगळं बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही असे सारखे मला पैसे दे वगैरे म्हणताना मला स्वतःलाच खूप ऑड वाटतं. ओ मॅडम द्या ना पैसे, त्याशिवाय मी हे घर कसं चालवू? काय करताय तुम्ही? बस करा. अरे वा, आला का शुभम आमचा पंजोबांबरोबर फिरून? आजू आम्ही खूप लांब फिरून आलो. हो ना पंजोबा? पाणी आणते. काय दत्ता, शूज नवीन वाटतं? नाही जुनेच आहेत. लीना